स्टँडर्ड 7 लेसन नंबर 5 फूड सेफ्टी यामधला आज आपल्याला लेक्चर नंबर 2 पाहायचं आहे. तर त्याआधी आपण पाहायचं आहे की पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, फूड स्पॉयलेज. त्यानंतर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉयलेज, म्हणजे फूड स्पॉयलेजसाठी कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात ते पाहिलं. त्यानंतर पुन्हा काय पाहिलं की फूड वेस्टेज, क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, त्यानंतर क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आणि ह्या वेस्टेजच्या हे प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉयलेजचं काय करायचं, ह्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे ह्याबद्दलची माहिती आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिली होती. तर आता इथं 16 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे, म्हणजे हा जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी काय केलं जातं, तर अन्नाची सुरक्षा करणे किंवा अन्नाची नासाडी कशी टाळायची ह्याबद्दल जनजागृती केली जाते. एवढं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. म्हणजे आता ह्या फूडचं स्टोरेज कसं करायचं, ह्या अन्नाची साठवणूक कशी करायची आणि त्याचं प्रिझर्वेशन म्हणजे सुरक्षा कशी घ्यायची, त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल आपल्याला इथं आज पाहायचं आहे. We have learned about various methods of safe storage of food like freezing, drying, boiling, airtight packing, etc. ह्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय सांगितलेल्या मेथड स्टोरेजच्या, ह्या आपण काय केलेल्या गेल्या वर्षीच्या अभ्यासामध्ये तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. These different methods prevent the growth of microorganism in food and thereby save the food from spoiling. म्हणजे ही जी पद्धत आहे ह्याच्यामुळे काय होतं, तर प्रिव्हेंट्स ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ थांबवण्यासाठी ह्या पद्धतीचा आपण अवलंब केला जातो आणि त्यामुळं काय करतो, आपण अन्न सुरक्षित ठेवू शकतो. आता नेक्स्ट काय दिले पहा, फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. आता हे नेमकं कसं करायचं, तर आता आपल्याला पाहायचं आहे. त्यातला फर्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला फूड प्रोटेक्शन. आता फूड प्रोटेक्शन म्हणजे काय, तर प्रिझर्वेशन ऑफ फूड स्पॉयलेज बाय मायक्रोबल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कारणांनी जी फूडमध्ये काय होतात, मायक्रोब्स सूक्ष्मजीवांची वाढ होते, ती रोखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, किंवा तिथं कीड लागू नये यासाठी जी प्रोसेस केली जाते, यांच्यापासून अन्न सुरक्षित ठेवलं जातं, ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, फूड प्रोटेक्शन. ओके, फूड प्रोटेक्शन म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या, तर एखाद्या पदार्थाला किंवा एखाद्या अन्नाला कीड लागून ते खराब होऊ नये किंवा सूक्ष्मजीव त्यामध्ये मायक्रोब्स वाढून ते खराब होऊ नये यासाठी त्या फूडला सुरक्षित ठेवणे म्हणजेच फूड प्रोटेक्शन. ओके, नेक्स्ट आहे फूड प्रिझर्वेशन. आता ह्याची प्रिझर्वेशन कसं करायचं फूडचं ते पाहायचं आपल्याला. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्ह टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम फूड स्पॉयलेज ड्यू टू द इंटरनल फॅक्टर्स इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. म्हणजे ज्यावेळेस अन्नामध्ये आपल्याला एखादं अन्न आपल्याला खूप वेळेसाठी टिकून ठेवायचं असतं, फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम फूड स्पॉयलेज ड्यू टू द इंटरनल फॅक्टर्स. म्हणजे त्यामध्ये जे इंटरनल फॅक्टर्स असतात, म्हणजे स्वतःच्या आत असलेले, ते आपल्याला काय करायचे, त्या घटकामुळे ते अन्न बिघडू नये किंवा खराब होऊ नये, ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं, फूड प्रिझर्वेशन म्हणायचं. लक्षात आलं. तर काय सांगता येईल थोडक्यात, अन्नामधले जे अंतर्गत घटक असतात ते बिघडून, त्यांच्यामध्ये होणाऱ्या घटकाच्या बदलामुळे ते बिघडून जाऊ नये किंवा ते अन्न जास्त दिवस टिकावं यासाठी वेगवेगळ्या प्रिझर्वेशन आपण वापर केला जातो किंवा वेगवेगळ्या पद्धत आपण वापरतो. ह्या ज्या पद्धत आहेत त्या पद्धतीलाच आपण काय म्हणतो, फूड प्रिझर्वेशन. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की फ्रीझिंग. आता फ्रीझिंग म्हणजे काय, तर बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन द फूड मटेरियल्स आर सॉल्ड down at low temperature. As a result, food remains in good condition for a long duration. That is why refrigerator are used in kitchen. म्हणजे काय,
बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल्स, म्हणजे फूड मटेरियल्समध्ये बायोलॉजिकल अँड केमिकल ह्या ज्या रिॲक्शन आहेत आर स्लोड डाऊन, म्हणजे ह्या कमी वेगाला कमी व्हाव्यात म्हणून तिथलं काय केलेलं जातं, टेम्परेचर हे लो केलेलं जातं. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन, म्हणजे टेम्परेचर कमी असेल तर ते फूड कसं राहतं, गुड कंडिशनमध्ये, म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये राहतं. तर खूप दिवसासाठी ते आपल्याला चांगल्या पद्धतीत वापरता येतं. ही जी प्रोसेस आहे ह्याच्यासाठी आपण काय करतो, किचनमध्ये रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजचा वापर करतो. नेक्स्ट आहे स्मोकिंग. आता स्मोकिंग म्हणजे काय, फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज इन दिस मेथड. म्हणजे यामध्ये काय होतं तर स्मोक म्हणजे धूर देऊन ते अन्न काय केलं जातं, सुरक्षित केलं जातं. ह्याच्यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर केला जातो. ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा धूर देऊन ते अन्न काय केलं जातं, सुरक्षित ठेवलं जातं. नेक्स्ट यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मेथॅलाइन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. म्हणजे पोत्यामध्ये जे धान्य भरून ठेवलेलं असतं त्या भरलेल्या पोत्यावर मेलाथॉनचा फवारा स्प्रे केला जातो, त्याच्यावरती तो फवारा मारला जातो. त्यामुळे तिथं कीड आणि उंदीर यापासून त्या धान्याचं संरक्षण होतं. ओके. नेक्स्ट आपल्याला पाहायचं इररेडिएशन. आता ह्यामध्ये काय असतं, इन दिस मेथड फूड इज एक्सपोज टू द आयझॉनिक रेडिएशन सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉनिक्स इमिटेड बाय एक्सेलेटर्स, एक्स-रेज, गॅमा रेज इमिटेड बाय रेडिओ आयसोटोप्स एक्सेट्रा. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय केले जातं, एक्स-रे, गॅमा रेज किंवा इलेक्ट्रॉन्स हे त्यावरती ह्याच्यावरती काय केले जातात, स्प्रेड केले जातात. आणि त्यामुळं काय होतं, तिथं किरणांचा त्या मारा केल्यामुळं त्या पदार्थावरती एक प्रकारची प्रोसेस होते आणि ते पदार्थ काय होतात, This process destroyed the microbes, insects, etc. Shelf life of fruit increases due to the increase in wrapping period. म्हणजे हे त्यावेळेस ज्यावेळेस हे किरण त्यावरती फवारले जातात त्यावेळेस त्या फूडमध्ये काय होतं की तो जो पिकण्याचा कालावधी आहे हा काय होतो, वाढला जातो आणि फळ व्यवस्थित राहतात. This shelf life of potatoes and onion increases due to the slowed डाऊन स्प्लोटिंग. म्हणजे ह्यामुळं काय होतं की कांदे, बटाटे हे जे अन्नपदार्थ आहेत हे जास्त कालावधीसाठी काय होतात, टिकून राहतात. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, इरॅडिएशन. लक्षात आलं. ओके. नेक्स्ट पाहू आपण. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे इनर्ट गॅस. आता या इनर्ट गॅस म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण कुठं करतो याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. ओके. Nitrogen gas is filled in airtight packets for potato wafers and other food products, thus preventing the growth of fungus and insect in them. म्हणजे नायट्रोजन गॅसचा सुद्धा वापर आपण ह्या फूड प्रोटेक्शनसाठी केला जातो. तर हे कोणत्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही पोटॅटो वेफर्स आणता किंवा कुरकुरे हे जे पॅकिंगचे असतात पॅकेट त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो आणि ती काय केलं जातं, एअरटाईट करून तो त्यामध्ये हे केले जातं. ग्रोथ ऑफ फंगस आणि इन्सेक्ट्सची काय करतो आपण, तिथं वाढ रोखू शकतो आणि त्यामध्ये जे असलेले पदार्थ आहेत ते आपण सुरक्षित ठेवू शकतो. लक्षात आलं. ओके. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज. आता यामध्ये काय आहे, नॅचरल प्रिझर्वेटिव्ज. आता नॅचरल प्रिझर्वेटिव्हमध्ये कोणते, तर सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज ॲज प्रिझर्वेटिव्ह इन पिकल, जॅम्स, मुरब्बा, पेठा एक्सेट्रा. म्हणजे जे नैसर्गिक मटेरियल्स आहेत म्हणजे शुगर, सॉल्ट, ऑइल हे जे आहेत ह्यांना किंवा पिकल्स, लोणची, जाम हे वापरण्यासाठी काय केलेलं जातं, ह्यांचा वापर केलेला जातो. म्हणजे निसर्गामधून उपलब्ध असणारे जे पदार्थ साखर, तेल हे वापरून मुरब्बे, लोणची किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतात जेणेकरून ते वर्षभर टिकू शकतात. त्यानंतर आहे केमिकल प्रिझर्वेटिव्ज. आता केमिकलचा वापर करून आपण कोणकोणते पदार्थ जास्त दिवस टिकू शकतो. ॲसिटिक ॲसिड दॅट इज विनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट अँड सम
nitrate and nitrile salts are made some example of chemical preservative. म्हणजे ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट ही कशाची उदाहरणे आहेत तर केमिकल प्रिझर्वेटिव्ज आहेत. तर ही केमिकल ह्यांचा वापर करून आपण काही पदार्थ आपण बऱ्याच दिवसासाठी टिकू शकतो. दे आर यूज इन सॉस. आता हे कशात वापरतात तर सॉस, जेली, जॅम अँड पॅकेज रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड्स एक्सेट्रा. म्हणजे जे पटकन सॉस, जॅम हे जे असतात आपल्याला पटकन खाण्यासारखी त्या पदार्थामध्ये ह्या ॲसिटिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड ह्या केमिकल प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो. दीज प्रिझर्वेटिव्स कीप द फूड सेफ फॉर लॉंग टाईम, लॉंग ड्युरेशन. म्हणजे हे जो केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरलं तर तो फूड जास्त सुरक्षित आणि जास्त काळासाठी टिकू शकतं. लक्षात आलं केमिकल प्रिझर्वेटिव्ह. ओके, आता नेक्स्ट आहे लास्ट आपल्याला पाहायचे तर पाश्चरायझेशन. आता पाश्चरायझेशन म्हणजे काय तर ह्या मेथडमध्ये काय आहे धिस मेथड इन्व्हॉल्व्स हीटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर फूडस्टफ्स अप टू सर्टन टेम्परेचर. एक्झाम्पल milk at 18 degree Celsius for 15 minutes and cooling it quickly. म्हणजे ही जी मेथड आहे ह्याच्यामध्ये काय की मिल्क प्रॉडक्ट किंवा फूडस्टफ्स ह्याच्यासारखी ही काय केली जातात एक्झाम्पल म्हणून इथं टेम्परेचर देऊन सुरक्षित ठेवली जातं. तर फॉर एक्झाम्पल मिल्क, आता मिल्कला काय करायचं 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर द्यायचं फक्त 15 मिनिट आणि त्याला काय करायचं कूल करायचं. धिस डिस्ट्रॉय द मायक्रोज प्रेझेंट इन द मिल्क अँड इट कीप्स फॉर अ लॉंगर ड्युरेशन. म्हणजे असं केल्यानं काय होतं तर त्यामध्ये जे मायक्रोब्स प्रेझेंट असतात ते काय होतात डिस्ट्रॉय होतात आणि ते मिल्क आपल्याला बऱ्याच वेळासाठी चांगलं राहू शकतं. ओके, लक्षात आलं. आता ही प्रोसेस तुम्हाला फूड प्रोटेक्शनच्या कोणकोणत्या पाहिल्या आहेत ते त्याच्यामधलं हे पाश्चरायझेशन आपण हा शेवटचा पाहिलेला आहे. तर इथं आपल्याला आता अजून एक छोटासा पॉईंट पाहायचा आहे की तुम्हाला माहीत आहे का तर डू यू नो इन महाराष्ट्रा इरिगेशन प्लांट्स हॅव बीन installed at Lasalgaon for onion and potatoes at नवी मुंबई for species and condiments. म्हणजे काय महाराष्ट्रामधल्या लासलगाव येथं कांदा आणि बटाटो, ऑनियन आणि पोटॅटो यावरती काय केलं किंवा नवी मुंबई येथं मसाल्याच्या पदार्थावरती प्रोसेस करणारी नवीन किरणांच्या माध्यमातून एक काय केलेली आहे केंद्र उभा केलेली आहेत आणि त्या किरणांचा मारा करून तिथं फूड प्रिझर्व केलं जातं किंवा फूडचं प्रोटेक्शन केलं जातं. ओके, आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे तर ग्रेट सायंटिस्ट. आता इथं ग्रेट सायंटिस्ट कोणता आहे द मायक्रोबायोलॉजिस्ट लुई पाश्चर डेव्हलप द टेक्निक ऑफ प्रिझर्वेटिंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रायझिंग इट्स टेम्परेचर टू प्रिव्हेंट मायक्रोबायोलॉजिकल ग्रोथ इन द फूड. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये त्यांनी कोणती टेक्निक वापरली ह्या लुई पाश्चरनं तर ते फूड प्रिझर्व करण्यासाठी त्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी त्यानं काय केलं तिथले मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्याची काय केली आहे त्यांनी वाढ रोखली आणि टेम्परेचर पण मेंटेन ठेवलं. ही प्रोसेस शोधून काढण्याचं श्रेय कोणाला गेले तर लुई पाश्चर या सायंटिस्टला गेले. ओके, नेक्स्ट आता काय पाहायचं आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचं आपल्याला आहे ॲडल्ट्रेशन. व्हॉट इज मीन बाय ॲडल्ट्रेशन ऑफ फूड. आता ॲडल्ट्रेशन म्हणजे काय तर भेसळ, एखाद्या अन्नामध्ये झालेली भेसळ. आता ही कशी ओळखायची तर याविषयी आपल्याला इथं थोडक्यात माहिती घ्यायची. आता इथे एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथं फूड स्टफ आणि ॲडल्ट्रंट दिलं. इथं मिल्क, रेड चिली पावडर, आईस्क्रीम. तर ह्याच्यामध्ये काय काय भेसळ असते आणि ती कशी ओळखायची इथं लिहायचं आहे तुम्हाला. तर द हेल्थ ऑफ ऑल पीपल यंग अँड ओल्ड, पुअर और रिच इज एंडेंजर्ड बाय द फूड ॲडल्ट्रेशन. म्हणजे काय तर भेसळयुक्त हे जे ॲडल्ट्रंट फूड आहे ह्याच्यामुळं काय होतं लहान मोठे गरीब श्रीमंत ह्या सर्वांच्याच आरोग्याला काय होतो तो धोका पोहोचतो. डिफरंट टाईप्स ऑफ ॲडल्ट्रंट ॲफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. म्हणजे ही जी फूडमधली जी भेसळ आहे ॲडल्ट्रंट आहे तर ही वेगवेगळ्या
प्रकारचे वेगवेगळे परिणाम हे वेगवेगळ्या अन्नामुळे आपल्यावरती होत असतात. सम ॲडल्ट्रंट कॉजेस ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट ऑर पॉयझनिंग. तर काही ॲडल्ट्रंटमुळे काय होतं तर आपल्याला पॉयझनिंग होतं. While some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. म्हणजे काही जर असे पदार्थ आपण खाल्ले दीर्घ काळापर्यंत म्हणजे खूप दिवस, तर असे खाल्ल्यानं काय होतं आपल्या ज्या शरीरातील वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवावरती काय होतं त्यांचा परिणाम होतं आणि त्याच परिणामाचं काय होतं पुढं कॅन्सरसारख्या आजारामध्ये रूपांतर होतं. आता ही फूड इज ॲडल्ट्रेट इन धिस वे टू. म्हणजे आता आपल्याला ही ॲडल्ट्रंट कशी होते हे पाहायचं आहे का. तर इथं आपल्याला एक छोटंसं दिलं आहे कशी होऊ शकते. रिमूव्ह ऑफ ऑल सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड. एक्झाम्पल रिमूव्ह ऑफ ऑल कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ कार्डामोम्स. म्हणजे काय तर अन्नपदार्थातील काही महत्त्वाचे घटक काढून घेणे, त्याच्यामधलं जे महत्त्वाचा पार्ट आहे ते तो काढून घेणं. तर उदाहरणार्थ आपण काय करतो पहा, ज्यावेळेस दूधवाले काय करतात त्यामधले सगळे फॅट काढून घेतात आणि जे उरलेला भाग असतो तो आपल्याला दुधासाठी दूध म्हणून वापरतो. म्हणजे वरची मलई काढतात आणि खालचं नुसतं पाणी आपल्याला विकत देतात. म्हणजे ही काय झाली इथं त्यांची भेसळ झाली. मग अजून कोणत्या पद्धतीनं भेसळ करतात तर मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी इंडिएबल और चीपर मटेरियल्स और हार्मफुल कलर विथ फूड. म्हणजे एखाद्या फूडमध्ये काय करायचं हार्मफुल काय टाकायचे त्याच्यात चीप स्वस्त असलेले एखादे मटेरियल टाकायचे जे की कमी प्रतीचे आहेत, कमी दर्जाचे आहेत, स्वस्त किंवा बेकार रंग त्यामध्ये काय करायचा ॲड केला जातो. ही प्रकारची एक काय होते भेसळ केली जाते. त्यानंतर तिसरी कोणती मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न, फिलिंग्स, युरिया, डंग्स ऑफ हॉर्स, सॉडस्ट. म्हणजे अजून काय काय मिसळलं जातं तर हार्मफुल मटेरियल्स लाईक स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, डंग और डंग ऑफ हॉर्स म्हणजे काय घोड्याची लीद किंवा सॉडस्ट म्हणजे भुकसासुद्धा काही पदार्थामध्ये मिक्स केला जातो आणि ते पदार्थ विक्रीसाठी आणले जातात. आता थिंक अ लिटल. आता थोडासा विचार करायचा का. ईच वन ऑफ अस शुड थिंक अबाउट व्हॉट वी ईट एव्हरी डे अँड अबाउट द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड क्वालिटी ऑफ अ फूड वी ईट. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण नेमकं काय खात आहे आणि आपला अन्न आपला आहार हा सकस आहे का ह्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. तर आता इथं खाली एक चार्ट दिलेला. हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बी ॲडल्ट्रंट. म्हणजे त्या अन्नामध्ये इथं जे दिलेले आहेत काही प्रॉडक्ट मटेरियल दिलेत फूड मटेरियल त्याच्यामध्ये ती ॲडल्ट्रंट काय आहे कशी असते ही ओळखायची कशी. इथं एक चार्ट दिला आहे तुम्ही पाहू शकता. तर इथं फूड मटेरियलमध्ये मिल्क. आता त्याच्यामध्ये ॲडल्ट्रंट काय आहे वॉटर. म्हणजे दुधात काय केली जाते पाणी टाकले. आता टेस्ट तर ह्याची कशी असते पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाईड अँड स्लाइटली इन्क्लाइन टू इट स्प्रेड द ड्रॉप. म्हणजे काय करायचं तुम्हाला हे ओळखण्यासाठी पाणी आहे का नाही ते ओळखण्यासाठी काय करायचं एका स्लाईडवरती दुधाचा थेंब टाकायचा आणि ती थोडीशी तिरपी करायची. तर ज्यावेळेस तुम्हाला त्या स्ट्रीपवरती काचपट्टीवरती जर थोडंसं पांढरा जर कलर दिसला तर समजायचं ते घट्ट दूध आहे. नाही तर दुधाचा थेंब काय झाला खाली गेला आणि त्याच्यावरती काहीच दिसलं नाही तर त्यामध्ये पाणी आहे असं ओळखायचं. आता ह्यावरनं कन्क्ल्युजन काय येईल तर इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट ॲपियर मिल्की व्हाईटी वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. म्हणजे काय त्या काचपट्टीवर जर ओघळणारीची पांढरी खून जर दिसली नाही तर त्या दुधामध्ये काय आहे मिसळ आहे. कशाची तर पाण्याची हे लक्षात येईल. नंतर रेड चिली पावडर. आता रेड चिली पावडर म्हणजे मिरचीची पूड ह्यामध्ये जर मिसळ आहे का हे तुम्हाला ओळखायचं. तर कसं करणार तर त्याच्यामध्ये कशाची घातलेली असती ब्रिक डस्ट. म्हणजे काय तर विटेची जे भुसा विटेचं पावडर असतो वीट ह्याचा भुगा टाकलेला असतो. तर तो कसा ओळखायचा तर त्याची टेस्ट पहा कशी लागते. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बीकर, ॲड water up to half of the beaker, stir it and leave it undisturbed for a few minutes.
आता काय करायचं, एक चमचाभर मिरचीची पावडर घ्यायची आणि एका पाण्यामध्ये ती काय करा, घ्या आणि त्याला ढवळून 5 मिनटं तसंच ठेवू द्या आणि त्याचं निरीक्षण करा. आता कशावरून लक्षात येईल की तुम्हाला मिसळ आहे त्याच्यामध्ये? इफ अ रेड लेअर इज सीन सेटेड ॲट द बॉटम ऑफ द बीकर इट मस्ट हॅव बीन अडल्टर्ड विथ ब्रिक डस्ट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जर पाण्याच्या तळाशी लाल रंगाचा जर साठा जमा झालेला, लाल रंगाचा जर थर त्याच्या बुडाशी जमा झाला असेल तर मिरची पावडरमध्ये काय आहे, त्या विटेचा भुगा मिसळला आहे असं तुम्ही समजायचं. नेक्स्ट पाहायचं आहे टर्मरिक पावडर म्हणजे हळद. हळदीमध्ये काय मिसळतात आणि तिची मिसळ कशी आहे ओळखण्यासाठी मेटियान येलो म्हणजे मेटॅनिल येलो नावाचं त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. मेटॅनिल येलो नावाचा पदार्थ घटक त्यामध्ये टाकले जातात. आता हे कसं, टेक अ pinch of turmeric powder in test tube, add a small quantity of water to it, shake the mixture and add a few drops of concentrated HCl. मग काय करा, आता हे ओळखण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये काय करायचं, तुम्हाला एक चिमूटभर हळदीची पावडर घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला काय करायचं, मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट असलेलं HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात येईल, कसं ओळखणार, द मिक्सचर बिकम रेड ऑन ॲडिशनल ऑफ concentrated HCl and the red color does not disappear if mentally yellow is present. म्हणजे ज्यावेळेस त्या कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे त्या मिक्सचरला काय होईल, लालसर रंग येईल आणि हळद पावडर म्हणजे टर्मेरिक पावडरमध्ये मेटॅनिल येलोची जर भेसळ असेल तर त्या लालसर रंग काय होईल, तो कायम राहील आणि नसेल तर तो काय होईल, कमी होऊन जाईल. यावरनं तुम्ही त्या टर्मरिक पावडरची भेसळ आहे का नाही हे ओळखू शकता. त्यानंतर रव्यामध्ये सुद्धा भेसळ करतात, तर कशी ओळखायची, काय टाकलेलं असतं तर त्याच्यात फाईन आयर्न फिलिंग्स म्हणजे लोहकण टाकलेले असतात, बारीक बारीक लोखंडाचा खीस टाकलेला असतं, आयर्न फिलिंग्स टाकलेले असतात. आता ह्याला काय करायचं, पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. आता हे ओळखण्यासाठी त्या रव्यावरती काय करायचं, तुम्हाला मॅग्नेट फिरवायचा, आयर्न फिलिंग्स ॲट अदर टू द मॅग्नेट. तर अशा वेळेस काय होईल, ज्यावेळेस तुम्ही त्यावरने आयर्न फिरवतात त्यावेळेस त्याला काय होईल, त्याच्यामध्ये जो आयर्नची फिलिंग्स टाकले ते त्याला चिटकतील. यावरनं आपण त्यामध्ये असलेली भेसळ ओळखू शकतो. आता इथं तुम्हाला हा लेसन थोडक्यात कंप्लीट झालेला आहे. तर त्याआधी तुम्हाला थोडक्यात इथं माहिती काय दिली, तर 1954मध्ये लोकसभेमध्ये ह्याच्या विरुद्ध एक कायदा स्थापन केला आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी काय केलेल्या आहेत, सुधारणा केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय भेसळ करणाऱ्यांना काय केली, जन्मठेपेची शिक्षेची तरतूद केलेली आहे किंवा त्याची योग्य साठवणूक करायला पाहिजे. ह्या विषयीच्या अधिक बऱ्याचशा अशा सूचना तिथं स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत. तर इथं छोटासा डू यू नोमध्ये तुम्हाला दिलेली माहिती आहे. तर आता ह्या धड्यामध्ये आपण काय शिकलो आणि काय लक्षात ठेवायचं हे पहा. सम केमिकल्स आर इंजेक्टेड इन टू फ्रूट टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी. फळांना अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी, आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये काय रासायनिक पदार्थाचं इंजेक्शन दिले जातं. किंवा नेक्स्ट काय दिलं, मिल्क वेंडर ॲड युरिया टू मिल्क सो दॅट इट ॲपियर्स टू हॅव हायर फॅट कॉन्टॅक्ट. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये दुधाची जी विक्रीची आहे त्याच्यामध्ये जी स्निग्धता असते ती वाढवण्यासाठी त्यामध्ये युरिया नावाचा घटक मिक्स केला जातो. त्यानंतर शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट ऑफ द फूड पॅकेट अँड एअरटाईट कंटेनर टू अवॉइड द फायनान्शियल लूज. म्हणजे त्यांच्या नुकसान होऊ नये म्हणून एक्सपायरी डेट जी असते ते पाकिटावरची ते काढून टाकतात आणि ते पाकिट विक्रीसाठी ठेवतात. त्यानंतर कॅल्शियम कार्बोहायड्रेट्स अँड सम अदर केमिकल्स आर यूज टू मेक फ्रूट्स लुक मोर अट्रॅक्टिव्ह. एक्झाम्पल ब्राईट येलो बनाना. म्हणजे बनानाला जर अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा त्यामध्ये वापर केला जातो. किंवा फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड एक्सेट्रा मिक्स विथ द कोल्ड्रिंक. कोल्ड्रिंकमध्ये काय केलं जातं तर कार्बोनेटेड सोडा किंवा फॉस्फरिक ॲसिडसारखे घटक त्यामध्ये वापरले असतात. हे लक्षात ठेवा आणि त्याचा
वापर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करा. इथं हा लेसन आपला संपलेला आहे. हा लेसन पूर्ण तुमच्या लक्षात आलेला असेल आणि नसला तर तुम्ही एकदा व्यवस्थित लक्ष देऊन रिपीट ऐका, बरोबर तुमच्या लक्षात येईल. ओके, बाय.